महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे शरद पवारांचा घर फोडल्याचा आरोप। या आरोपाच्या केंद्रस्थानी आहेत सुनील तटकरे। यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांनीच पवार यांचं घर फोडल्याचा अत्यंत गंभीर आरोप केलाय। अजित पवार यांना शरद पवारांशिवाय काहीही कर्तृत्व नसल्याचंही त्यांनी सिद्ध केलंय। त्यांनी धोरणात मुतल्याच्या निर्णयाशिवाय अजित पवारांच्या कार्यप्रणालीवरही निशाणा साधला। आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं यात नवीन नाही, परंतु परिवारातील वाद बाहेर पडल्यानं याचे गंभीर परिणाम राजकीय उमटू शकतातही आव्हाड यांनी सांगितलं। या शाब्दिक हल्ल्यानं राजकीय वातावरणात मात्र निर्माण झाली आहे। गावी निरोप पाठवा, शरद पवारांचं घर खरंच कोणी फोडलं असेल तर तो तुमचा रायगडचा उमेदवार आहे सुनील तटकरे। कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं, कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं। काय दिलं नाही अजित पवार, शरद पवारांनी त्याला। नेते होते ते आमचे, पण असं सत्य सांगण्याची वेळ ते आमच्यावर। ते स्वतः आमदार, मंत्री, पोरगी आमदार, पोरगा आमदार, पुतणे आमदार, भाऊ आमदार, 5 पद एका घरात दिलेलं महाराष्ट्रातलं एक घराणं सांगा। आणि तरी तुम्ही विचारता शरद पवारांनी आम्हाला काय दिलं? 4 वेळा उपमुख्यमंत्री केला अजित पवारांना, तरी विचारतात मला काय दिलं? गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील मुख्य बाजारपेठ विविध वस्तूंच्या विक्रीकरिता सज्ज झाली आहे। गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली जाते। गव्हाचे लाडू, बत्तासे आणि इतर विविध सामान विकत घेण्याकरिता ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत नागरिक एकच गर्दी करतात। यावर्षी बाजारपेठेतील छोट्या दुकानांमध्ये अधिकांशपणे गुढ्या आणि बत्ताशांचे विशेष माल उपलब्ध आहेत। गुढीपाडव्यानिमित्त खास डिझाईन केलेल्या गुढ्या आणि रंगीत बत्ताशांनी सर्वांना आकर्षित केले। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या ठाणेकरांनी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली। यामध्ये नवीन वस्त्र, फॅशनेबल ॲक्सेसरीज, गृहोपयोगी सामान, विविध वयोगटातील महिलांकरिता फॅशनेबल साड्या, ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरीज आदीही सामान उपलब्ध आहे। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित यंदाच्या चैत्र नवरात्र उत्सवात साकारली जाणार राम मंदिराच्या देखाव्याची प्रतिकृती। चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांनाच वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे। दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात। ठाण्याच्या चैत्र नवरात्र उत्सवाचं छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 17वं वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष असे एकूण 29 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत आहे। मंगळवारी 9 एप्रिल रोजी ते रामनवमी 17 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या चैत्र नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला भेटी देतील। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत असून सुप्रसिद्ध प्रधानाचार्य आणि यज्ञाचार्य वेदशास मुकुंदशास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घडवलं जाईल। या मंदिराची उंची 70 फूट असणार आहे। देवीचा सभामंडप 24 बाय 24 फुटांचा असणार आहे। यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा गाभारा 16 बाय 16 फुटांचा असणार आहे, तर 40 बाय 40 9 हवकुंड असलेला मंडप आणि त्याभोवतालचा प्रदक्षिणा मार्ग असणार आहे। या हवनकुंडाला 108 परिक्रमा पूर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। या सर्व ठिकाणी भक्तांच्या सोयीचं सुद्धा भान ठेवण्यात आले। त्या व्यतिरिक्त मुख्य मंदिरासभोवतालचा संपूर्ण भाग प्रतिष्ठित व्यक्तींसाठी
बनवलेला कक्ष, करमणुकीचा रंगमंच, संपूर्ण तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करून लेझर शो करण्यात येणार आहे आणि चौकात दाक्षिणात्य शैलीचा वापर करून शोभिवंत करण्यात आलाय. 100हून अधिक कारागीर घेऊन अहोरात्र काम करत आहेत. फायबर, प्लायवूड, कपडा, रंग आदी वस्तूंचा वापर करून ही सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहे. नरेंद्र बेडेकर आणि अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आली आहे. मंगळवारी 9 एप्रिल रोजी देवीचं आगमन कळवा येथून सकाळी 10 वाजता वाजत गाजत होणार आहे. यासाठी 300 जणांचं लेझिम पथक जय्यत तयारीत आहे. तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथकं, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिला आणि पुरुषांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती. त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर करत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेतेच त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेला असल्याचा आरोप केलाय. रविवारी आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढवलाय. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करत असल्याचं सांगत शरद पवारांना त्यांनी विचारावं की 2014चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितलं? पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादानं झाला? राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली? 2022मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्यानं त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे सगळे प्रश्न आव्हाड यांनी शरद पवारांना विचारावे असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार, सुनील तटकरे आणि भुजबळ यांचे मोठे योगदान होतं असंही त्यांनी सांगितलं. त्यातही भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी न बोललेलंच बरं असा सल्लाही परांजपे यांनी दिला. आव्हाड यांना याआधीही आपण इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचो, परंतु त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात
पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होश में आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे. खारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता, तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली. मी तर त्यांना 24 तासामध्ये चॅलेंज दिलं होतं, तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे सांगावं. त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारलँड. नागपूर दौऱ्यावर असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवून विजयी होण्याचा निर्धार यावेळी या दोघांनी व्यक्त केला. यावेळी बावनकुळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आदरपूर्वक स्वागत करून त्यांना हनुमानाची मूर्ती भेट म्हणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्यांचे मनापासून आभार मानले. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या प्रचार सभांमध्ये तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या प्रचार सभेत व्यस्त आहेत. आम्ही सर्वजण महायुती म्हणून एकत्र आहोत आणि काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार कृपाल तुभाणे, महायुतीचे उमेदवार राजू पारवे, आमदार आशिष देशमुख, शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव आणि बावनकुळे कुटुंबीयही उपस्थित होते.